नववर्षाचं स्वागत खरं तर 1 जानेवारीला होतं, पण त्यानंतरचा आठवडा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे ओकेजन्स आणि पार्टीजांनी भरलेला असतो. त्यामुळे आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर त्यांना एखादा छानसा पदार्थ करून घातला पाहिजे. चला याच निमित्ताने आपण पाहूया व्हेज मिली जुलीची मस्त रेसिपी. नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर. आज आपण जॅक्सन इन हॉटेलमध्ये आहोत. तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची डिश शिकणार आहोत. त्या डिशचं नाव आहे व्हेज मिली जुली जॅक्सन सिग्नेचर डिश. तर आपण त्या डिशसाठी लागणारं साहित्य पाहूयात. प्रथमतः बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटोचा मसाला. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ब्राऊन ओनियन पेस्ट, आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला टोमॅटो प्युरी. त्यानंतर लागणार आहे थोडंसं कर्ड. त्याच्यानंतर आपल्याला बॉईल केलेल्या व्हेजिटेबल लागतील. ओके, त्यानंतर आपल्याला फ्राय केलेले पालक लागणार आहे. बारीक चिरून पालक फ्राय करायचा आहे. आणखीन कॅशूनट ते सुद्धा फ्राय करायचे आहेत. क्रीम लागेल थोडी. त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट ग्रेव्ही लागेल. गार्निश करण्यासाठी कोथिंबीर लागेल आणि फ्राय करण्यासाठी तेल. तर स्लो फ्लेमवरती पॅन थोडा गरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि ती थोडी त्याच्यामध्ये सॉते करून घ्यायची आहे. आता ज्यांना कोणाला जास्त जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता. थोडीशी मिरची ब्राऊन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. 1 टीस्पून खूप होते. आलं लसूण पेस्टसुद्धा थोडीशी आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे टोमॅटो आणि कांदा मसाला, हा 2 किंवा 3 टीस्पून टाकायचा आहे आपल्याला. जर कांदा टोमॅटो मसाला आपल्याला नसेल तर आपण बारीक चिरलेला कांदा आणखीन टोमॅटो हे एकत्र आपण वेगवेगळे सॉते करून घेऊ शकता. हा आपला मसाला थोडा फ्राय झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अरोमॅटिक स्पायसेस टाकायचे आहेत. लवंग आहे त्याच्यामध्ये 2 किंवा 3च लवंग टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला स्पाइस पावडर टाकायची आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर. थोडासा कलर आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ब्राऊन ओनियन पेस्ट टाकायचे. मग असे बोलल्याप्रमाणे ओनियन आपल्याला फ्राय करून तेलामध्ये फ्राय करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती सुद्धा सॉते करायची आपल्याला याच्यामध्ये. पाणी झाल्यानंतर टोमॅटो प्युरी टाकायची आपल्याला. 3 टीस्पून टोमॅटो प्युरी. ती पण थोडी याच्यातून मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर दही घ्यायचं आहे, पण दही एकदम थोडंच टाकायचं आहे, नाहीतर दह्यामुळे आंबटपणा येण्याची शक्यता असते जास्त. त्यामुळे आपल्याला थोडंसंच दही टाकायचं आहे. सगळं मिश्रण एकजीव करत असताना त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले आपले व्हेजिटेबल्स आहेत. मग असे बोलल्याप्रमाणे ग्रीन पीज आहेत, फ्रेंच बीन्स आहेत, कॅरेट आहे, बेबी कॉर्न आहे आणि फ्लावर आहे. या सर्व मसाल्यामध्ये आपल्याला ते टॉस करून घ्यायचं आहे. आणि शेवटी थोडं टॉस झाल्यानंतर आपल्याला व्हाईट ग्रेव्ही पेस्ट टाकायची. ही पेस्ट युजली कॅशूनटपासून बनवली जाते. कॅशूनट बॉईल करून त्याची पेस्ट बनवली जाते.
थोडीशी क्रीम टाकायची आहे आपल्याला, जेणेकरून ह्याला टेस्ट आणखीन थोडासा कलर लाईटली चेंज होईल. एंडिंगला थोडं सॉल्ट, आणि थोडंसं काळी मिरी पावडर, जेणेकरून त्याचा फ्लेवर इन्हान्स होईल. आणि ही आपली डिश तयार झालेली आहे. प्रेझेंट करण्यासाठी पण फ्राय केलेला पालक आणखीन कॅशूनट त्याच्या वरतून टाकायचं आहे. कॅशूनट टाकल्यामुळे हे थोडीशी डिश आपली रिच झालेली आहे. ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली व्हेज मिली जुली आता इथे रेडी झालेलं आहे.